आता पुरे झाले. स्वतःसाठी जगा, ज्याच्याकडून आपल्याला सतत त्रासच होतो. अशा लोकांपासून दूर जायला हवं किंवा अंतर ठेवून वागायला हवं. पण ते का आणि कशासाठी? तर त्यांना धडा शिकवायचा आहे म्हणून नाही, किंवा त्यांना आपली किंमत कळावी म्हणून सुद्धा नाही, त्यांना अद्दल घडवायची आहे का म्हणून सुद्धा नाही. असं अजिबात नाही. तर आपण धडा शिकलोय त्यांच्याकडून म्हणून, बदला घेण्यासाठी म्हणून नाही तर यापुढे त्यांनी आपल्याला कसलाच त्रास देऊ नये म्हणून, त्यांच्या नजरेत आपली किंमत सिद्ध करण्यासाठी म्हणून नाही, तर आपल्या नजरेत आपली किंमत शाबूत ठेवण्यासाठी म्हणून. जर आपल्या नजरेत आपली किंमत शाबूत आपण ठेवली तरच आपण इतरांच्या नजरेत आपली किंमत शाबूत ठेवू शकतो. म्हणून आपली किंमत सिद्ध करण्यासाठी नाही, तर आपली नजरेत आपलीच किंमत शाबूत ठेवण्यासाठी म्हणून, त्यांना आपलं महत्त्व कळावं म्हणून नाही, तर आपल्यासाठी आपण स्वतः किती महत्त्वाचे आहोत म्हणून. खरं तर आपण आपल्याकडे दुर्लक्ष करत असतो, पण आपण स्वतः आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतो. आपणच नसल तर इतर असून काय मग उपयोग? जर आपलं अस्तित्वच नसेल किंवा आपलं शरीर जिवंतच नसेल तर इतरांचा उपयोग नाही ना. मग आपण असणं, आपलं स्वतःचं महत्त्व अगोदर ओळखणं, स्वतः आपण किती महत्त्वाचे स्वतःसाठी हे जास्त महत्त्वाचं आहे. या दोन गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे. पहिली, ज्यांनी आपल्याला किंमत दिलीच नाही त्यांना काहीतरी कळावं, त्यांच्या डोक्यात आपण असं वागल्याने प्रकाश पडावा, यांच्याशी आपल्याला देणं घेणंच नसावं. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सोडून जा किंवा अजून काहीतरी करा, त्यांना तुमची किंमत कळण्याची शक्यता कमीच आहे. तुमची किंमत कळूच शकत नाही, कारण ती शक्यता कमीच आहे. कारण तुम्ही त्यांच्यासोबत असताना, त्यांच्यासाठी तुम्ही खूप कष्ट खाताना तुमची किंमत त्यांना कळाली नाही. त्यांना नंतर कसली कळणार? जेव्हा तुम्ही एकत्र असता, जेव्हा सोबत असता, तुम्ही त्यांच्यासाठी खूप कष्ट खात असता, तुम्ही त्यांच्यासाठी खूप मेहनत करत असतात, त्यांना तुम्ही खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा तुमची किंमत त्यांना कळालेली नाही. आणि त्यानंतर तुमची कसली किंमत कळणार त्यांना? म्हणजे विचार करण्यासारखं आहे. कारण तेवढी अक्कल असती तर तुम्हाला त्रास दिलाच नसता ना, किंवा तेवढी समज असती तर तेवढा त्रास दिलाच नसता ना, किंवा टॉर्चर केलंच नसतं, किंवा विनाकारण नकळत छोट्या छोट्या गोष्टीवरून तमाशे केलेच नसते ना. त्यामुळे कसलं, मी खूप त्रास सहन केला आहे, मी खूप नखरे सहन केलेत, मी खूप तमाशा सहन केला आहे, पण आता बस, आता पुरे, आता लय झालं, आता मी सहन करणार नाही, आता डन, हे स्वतःला सांगता आलं पाहिजे.